भावे प्राथमिक विद्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शाळा क्रमांक 66, जुनी डोंबिवली पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. माझा वर्ग आहे इयत्ता 4थी. विषय आहे परिसर अभ्यास आणि त्यातील घटक आहे महाराष्ट्राची ओळख. माझे विद्यार्थी माझी स्वतःची ओळख स्वतः करून देतील. अनुषा रेड्डा पवार, इयत्ता 4थी. गुणाली युवराज केदारी, इयत्ता 4थी. अर्चना सेमी बाकडे, 4थी. सोनाली विजय शिंदे, इयत्ता 4थी. अनुभवावर आधारित शिक्षण यामध्ये आर्ट इंटिग्रेटेड म्हणजेच कलात्मक शिक्षण हे आम्ही सादर करणार आहोत. हे बघा मुलांनो, आज आपण महाराष्ट्राची ओळख करून घेणार आहोत. भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचं राज्य आहे ते जगामध्ये भारतामध्ये सर्वात मोठे आणि तिसरे राज्य आहे. आपले हे महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. आपण आता सर्वप्रथम काय करूया, महाराष्ट्राची आपण सीमारेषा तयार करूया. सोनाली तयार करू. मी पण करते हा तुमच्या बरोबर. जमतंय ना सगळ्यांना? आणि तोपर्यंत जिल्ह्यांची नावं लिहितेस का गं? तुला ब्ल्यू हवाय आणि ऑरेंज तुला कुठला हवाय? ठीक, चल या कलर. मी करते माझ्या घरी. सर तिला बघ दोघीने मिळून सर मी करू का त्याला? हा करू ना मी. नाही, रेकॉर्डिंगमध्ये नाही मॅडम. नीट करा हा. जिल्हे एकमेकांमध्ये हा छान केले, मस्त केले. मजा येते ना रंगवायला.
जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महसुली विभाग आहेत. कोणते आहेत सांगा बरं. कोकण, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. बरोबर आहे. बरं, आता मला सांगा आपल्या ह्याच्यामध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरू केली इंग्रजांनी. बरोबर आहे की नाही. 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे त्यांनी सुरू केलेली आहे. मग आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे बरं. मुंबई. आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राची उत्तर आणि दक्षिण ही लांबी किती आहे. उत्तर आणि दक्षिण 120 नाही, इथे उत्तर आणि दक्षिण 720 किलोमीटर. आणि पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर आहे. आणि हे जे महाराष्ट्राचं आपलं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं आहे. आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या संतांची भूमीमध्ये संत रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम हे सगळे झालेले आहे. मग आता मला सांगा आपला हे जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध काय आहे ते बघूया. इकडे बघा बरं. महाराष्ट्राचा पक्षी कोणता आहे. पक्षी हिरवे कबूतर. महाराष्ट्राचं फळ कोणतं आहे आंबा. महाराष्ट्राचा प्राणी शेकरू. महाराष्ट्राचं फूल आणि झाड तामण. महाराष्ट्राचं फुलपाखरू राज्य फुलपाखरू. महाराष्ट्राचा राज्य मासा सिल्वर पापलेट. आणि महाराष्ट्राचा खेळ आणि मग महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे मराठी. कसं करतो आपण करा बरं. मी मराठी. आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. विविध सण साजरे केले जातात. कोणते कोणते सण साजरे केले जातात बरं. रक्षाबंधन. आणि आपण शाळेमध्ये टोपी घालून गेला होता तो कोणता दिली आली होती क्रिसमस. म्हणजे सर्व जाती धर्माचे आपण काय करतो सण आणि उत्सव साजरे करतो. बरोबर आहे की नाही. तर आपला हा महाराष्ट्र काय आहे मिनी भारत आहे. सर्व जाती धर्माचे लोक काय करतात इथे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. असा हा महाराष्ट्र आपला संपन्न आणि समृद्ध असं राज्य आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्राऊड फील झालं पाहिजे की नाही. कारण आपण या महाराष्ट्राच्या संतांच्या पावन भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण काय करतो इथे जन्म घेतला आहे. बरोबर आहे की नाही. कुणाला ते बस मग आता तुम्हाला माहिती आहे युनेस्कोने जागतिक वारसेमध्ये एकूण किती जिल्हे घेतलेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 36. बरोबर याने बरोबर सांगितलं. 36 आपले काय जिल्हे आहेत. पण किल्ले किती घेतले 12. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किती किल्ले आहेत 11. आणि बाहेर कर्नाटकातला किंवा एकच किल्ला घेतलेला आहे. असे 12 किल्ले युनेस्कोने काय केलेले आहेत जागतिक वारसामध्ये नोंद केलेली आहे. बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा नागपूरची काय बरं प्रसिद्ध आहे संत्री. आणि नाशिकची द्राक्ष. आणि ह्याची पालघरची धारूचे चिकू. बरोबर आहे. आता आपला हा जो ठाणे जिल्हा आहे या जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे पालघर जिल्हा तयार झाला. घंटा अशा प्रकारे ते रंगले त्या रंग हे झालेलं आहे समृद्ध असा आहे. आणि आपल्या शेवटी कोणतं गीत आहे बरं सांगा बरं तुम्ही. जय जय महाराष्ट्र माझा आहे. मग चला तर बरं आपण जय जय महाराष्ट्र हे करून म्हणूया. चला उभी राहा. चला संपलं टाईम. बरोबर 10 मिनिटं घेतली. नाही त्यांनी पूर्ण केली तिकडे. हां ते पूर्ण रंगवलं त्यांनी. बस बस.